ज्यानं दारू सोडली त्यानं लाच सोडली, जो दारू पेतो सोमरस पेतो. ज्यानं दारू सोडली त्यानं लाच सोडली, जो दारू पेतो सोमरस पेतो. पाहो आबाजी हा का गाणं म्हणतोय. ज्यानं दारू सोडली त्यानं लाच सोडली, जो दारू पेतो सोमरस पेतो. एक नंबरचा बेवडा आहे तो. गेला गेला पडला. बघ ना पडला पण बॉटल सुटली नाही हातातून. दारू पिलं की पण लय भारी वाटतं, पुरं टेन्शन खातं. का हो शांताराम भाऊ, तुम्हाला लाज वाटत नाहीये? सामनेवाला दारू पिऊन पडलाय, तुम्ही उचलता पण नाहीये बापा. तुला एवढं लागतंय तू उचल, त्याचं काय एक दिवसाचा आहे, रोजचंच आहे त्याचं. कुठ रे भाऊ, का दारू पिऊन पडलाय बापा तू? हात नको लावू मला, हात नको लावू. अरे लाज वाटत नाही तुला? दारू पिऊन सडकवर पडलाय इथं. अय तू कोण रे मला बोलणारा? तुझ्या बापाची पेतो का? अरे त्या मास्टरला काही पण बोलतोय का? मास्टर आहे तर काय झालं, आमच्या भरोश्यावर जगताय मास्टर लोक. तुझ्या भरोश्यावर जगताय म्हणजे मला काही कळलं नाही. अरे आम्ही दारू पेतो, सरकारला टॅक्स देतो, त्याच्यानंतर मग तुमचा पगार होतो. जर आम्ही दारू पिणार नाही, सरकारला टॅक्स देणार नाही, तर काय भेटेन तुम्हाला? केळं. हो म्हणजे तुम्ही बेवडे पगार पुरवतो आम्हाला? अरे तुम्हाला का, पूर्ण देशाची अर्थव्यवस्था आमच्या भरोश्यावर चालू आहे. हो उपकार करता तुम्ही देशावर. उपकार करतो म्हणजे करतोच ना. आमुका दारू आमच्या करता पेता का? देशाचा विकास हो म्हणून दारू पेतो आम्ही. एवढी देशाची चिंता, एवढी जर तुझ्या घरच्याची चिंता केली असती ना तू, तर आज तुझ्या मुलाला शाळा सोडून शेतात काम न करणं पडतं. त्याची पण चिंता केली ना मी माझा भीमा केलाय. मी दारू पिऊन मरून जाईन, मग त्याला भीम्याचे पैसे भेटतील. मास्टर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जा घरी. तो बेवडा बोलू थोडी देणार तुम्हाला. देवा देवा काय दिवस आणले आमच्यावर. तू बेवडा आम्हाला म्हणतोय, मी दारू पेतो म्हणून तुमचा पगार पडतो. अरे पडीन रे हा गेला. का रे भाऊ, हा तर भूषणचा बाबा आहे बापा. ओ काका जा ना घरी म्हटलं. का रे बोऱ्या काय म्हणतोय रे? काका ते काकू वाट बघते तुमची, जा ना घरी. हो ना बेटा जातो ना, मला नको शिकवू ना तू. जाय घरी जाय आणि तुझ्या काकूला सांग म्हणा चिकन बनवून ठेव, काका येताय घरी. का हो बाबा, तुम्ही काय जळवानी दात ताणताय? त्या काकाला न्या ना घरी. एक दिवसाचं असते तर कोणी पण नेते, रोजच आहे त्याचं, काही काम आहे त्याला. बरं मी जातो घरी, त्या काकूला सांगून येतो. अरे तू हे दारू पितो, दारू प्याचा काय फायदा आहे तुले? काय भेटते दारू पिऊन? अरे दारू प्याचे लयच फायदे आहे, तुम्हाला काय माहित आहे? काय फायदा दारू प्याचा? जो माणूस बेवडा राहतो त्याच्या घरात कधी पण चोरी होत नाही. का बरे असं? चोराला पण माहित आहे याचे खुद खायचे वांदे आहे, याच्या घरात काय निघीन. दारू प्याचा दुसरा फायदा, दारुड्याच्या घरात कधी पण सून भांडण करत नाही. काही पण सांगतोय का? करते उलट बापा. नाही, जो बेवडा आहे त्याच्या घरात कधी पण सून भांडण करत नाही. का की जो बेवडा आहे त्याच्या मुलाचं लग्नच होत नाही, तर सून भांडण कशी काय करीन. दारू प्याचा तिसरा फायदा, कोणीही शेजारी काही वस्तू मागायला घरी येत नाही. त्याला पण माहित असते हे स्वतः भिकारी आहे, काय भिकाऱ्याला भीक मागू. दारू प्याचा चौथा फायदा, दारू पिणाऱ्याची इज्जत कमी होत नाही. काय पण सांगतोय का भाऊ तू? उलट कमी होते दारू पिणाऱ्याची इज्जत. नाही, दारू पिणाऱ्याची इज्जत कमी होतच नाही. जो दारू पितो त्याची इज्जतच राहत नाही, तर काय कमी होईल. दारू पिणाऱ्याचा पाचवा फायदा, दारू पिणाऱ्याचे मुलं कधी पण प्रॉपर्टी करता भांडण करताना. का की प्रॉपर्टी राहतच नाही, तर भांडण कुठून करतील. अरे पाहतो रे भाऊ पडशीन. नाही असा कसा का पडीन, फुकटाची थोडी पेलो आहे. अरे भाऊ अजून सांग ना, दारू प्याचे कोणकोणचे फायदे आहेत? दारू पिणाऱ्याचा सहावा फायदा, दारू पिणाऱ्याला कधी पण घरी जायची गरज नाही. का की त्याच्या घरचे स्वतः त्याला उचलून घरी नेता. अरे भाऊ अजून कोणकोणचे दारू प्याचे फायदे? अरे सर्व मी सांगू का? हे लोक व्हिडिओ बघताय, हे कमेंट मध्ये सांगतील ना कोणकोणचे फायदे आहेत. हो ते पण आहे, बघू बरं किती लोक कमेंट करतात. अरे काकू
बोल बेटा, काय म्हणतोय? भूषण तर आहे ना घरी? हो, भूषण शेतात जायला मला पण माहिती आहे. मग का आला बेटा तू? अरे ते काका दारू पिऊन पडले चौकात. पडलाय की दारू पिऊन बेटा तो चौकात? त्यानं पूर्ण जिंदगी बर्बाद केली रे बेटा माझी. मी म्हटलं चला घरी ऐकत पण नाही माझं. जा बेटा, तू टेन्शन न घेऊ त्याचं, इन तो आपास. काय करवा बापा आता याचं? आता लय डोक्यावरून पाणी गेलं माझ्या. एक काम करतो, आईला कॉल करून सांगते. बोल बेटा, कसा का कॉल केला तू अचानक? अरे आई, ह्या माणसानं पूर्ण जिंदगी खराब केली आमच्या मायलेकाची. का बेटा, काय झालं आता? काय होईन? दारू पिऊन पडलाय चौकात? हो ना बेटा, त्याच्यामुळे तुझ्या मुलाचं पण लग्न होत नाहीये. हो नाही, माझा एवढा चांगला मुलगा आणि माझ्या नवऱ्यामुळे त्याचं लग्न होत नाहीये. हो ना बेटा, मुलीकडचे म्हणता आम्हाला सर्व पसंत आहे, पण मुलाचा बाप बेवडा आहे, त्याकरता नाही म्हणता ते. हो आहे, पण मी आतापर्यंत सहन केलं, आता सहन करणार नाही मी. का की आता त्याच्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होते. काय करशील बेटा मग तू आता? बघ तू आता, जळमोशी काम करते मी डायरेक्ट. काही कर्ज नको बेटा तू. नाही तसं काही करणार नाही, पण तू आता बघ. बरं ठेवते मग मी. हो ठेव आई. ये बेटा तू आज घरी, आज समजीन तुला बऱ्हाणपूरची मुलगी कशाला म्हणता. काय बघते माझ्याकडे? झालं की नाही चिकन? आण वाळून मला. हो झालं चिकन बनून. या तुम्ही सोफ्यावर बसा, मी आणते. बरं जा घेऊन या. अरे आतून दरवाजा का लावती तू? थांब ना बाबू, आता सर्व समजीन तुला. अरे टीव्हीचा आवाज इथला फुल का ब केला तू? अरे दात पाळशील ना माझे. अरे काय करती तू? सोड मला. अरे मेलो रे. अरे छातीहून उठणं बापा. सांग आता, पेशीन का दारू? अरे नाही ना बापा, सोड ना. सोड आता, पेनांनी मी दारू. बापा आता जरा बरं वाटतंय रे. पेशीन का दारू? आता पेनांनी रे बापांनी दारू. अहो मी अगोदर तुम्हाला काही बोलली का? अरे तू आता काही बोलूच नको बापा. तू शांताबाईनी आहे, तू दुर्गा माता आहे. मी आता पेनांनी दारू. अहो अगोदर तुम्ही दारू पिऊन येत, मला म्हणत चिकन कर, मी चिकन करून दे. अगोदर सहन केलं, पण आपल्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही मी. आता ऐकणार नाही. हो बरोबर बोलली तू. माझंच चुकलं होतं. मी आता दारू पेणार नाही. कावा बहीण, तू का हसते आणि तू का बघते व्हिडिओ हसून? तू नको करतो बापा असं. नाही तर करसान तुम्ही बापा खराच. तुम्ही पण बोरे, दारू पेनी सोडून द्या, नाही तर शांताबाईची केव्हा मा दुर्गा होईन. काही खरं नाही बापा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.